अहमदनगर जिल्ह्यातील जोर्वे आणि आश्वी गट काँग्रेसच्या 2 नेत्यांनी प्रतिष्ठेचा केलाय। राज्याचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील आणि काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात हे दोघेही मतदारसंघामध्ये अस्तित्वाची लढाई लढतायत। दरम्यान काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांनी विखेंना शह देण्यासाठी काँग्रेसच्या विरोधामध्ये अपक्ष उमेदवार उभे केलेत। यावेळी जोर्वे या गावामध्ये राधाकृष्ण विखे पाटलांनी जाहीर सभा घेऊन बाळासाहेब थोरात यांना चांगलेच खडे बोल सुनावलेत। महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांचे जन्मगाव असलेल्या जोर्वे गट पुनर्रचनेमध्ये विखेंच्या मतदारसंघाला जोडला गेलाय। त्यामुळे आता या दोघांचाही या मतदारसंघावरती सत्तेसाठी संघर्ष सुरू आहे। आम्हाला विश्वासात न घेता या गटामध्ये विखे पाटलांनी उमेदवार दिलेत, त्यामुळे थोरातांनी काँग्रेसच्याच उमेदवाराला पाडण्याचा विडा उचललाय। थोरात समर्थकांनी शेतकरी विकास मंडळ स्थापन करत काँग्रेसच्या विरोधामध्ये उमेदवार उभे केलेत। त्यामुळे अनुसूचित जमातीसाठी राखीव झालेल्या या मतदारसंघामध्ये राधाकृष्ण विखे विरुद्ध बाळासाहेब थोरात असाच सामना आता रंगणार आहे। एकीकडे बाळासाहेब थोरात यांचे फोटो असलेले शेतकरी विकास मंडळाचे बॅनर काँग्रेसच्या विरोधामध्ये झळकतायत। बाळासाहेब थोरात यांनी शेतकरी विकास मंडळाच्या माध्यमातून काँग्रेस विरोधामध्ये वेगळी चूल मांडल्याचे चित्र या ठिकाणी दिसून आले। दरम्यान राज्याचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी जोर्वे गावामध्ये जाहीर सभा घेतली आहे आणि बाळासाहेब थोरात यांचा चांगलाच खरपूस समाचार त्यांनी यावेळी घेतलाय। भूमिका ज्यावेळी आम्ही शेतकरी विरोधी सरकारच्या बाबतीमध्ये घेतोय, समाज विनाशक समाज विरोधात म्हणून या जातीयवादी शक्तीच्या विरोधात आम्ही भूमिका घेतो, त्यावेळी काँग्रेस जनाने सुद्धा संघटितपणे या प्रश्नाचा मुकाबला केला पाहिजे। दुर्दैव काही ठिकाणी काँग्रेसमध्ये लोकांनी वेगळी दिशा निवडली, वेगळी चूल मांडण्याचा प्रयत्न केला। प्रश्न राज्याच्या भवितव्याचा आहे, प्रश्न तालुक्याचा नाही आहे, प्रश्न कोणाच्या गटाचा नाही आहे। राज्याची दशा जी लोकांनी करून ठेवली तिला दिशा देण्याचं काम करायचं आहे आणि त्याचा हा लढा आहे मित्र। दुर्दैवानं काँग्रेसची सत्ता भोगून लोकांनी जे मंत्रिपद भोगले, सत्ता भोगली, त्यांना आज डोळे पट्ट्या बांधल्या केलेल्या आहेत। द्वेषाने ही मंडळी अस्वस्थ झालेली आहेत आणि त्यांनी काही ठिकाणी काँग्रेसच्या विरोधात अपक्ष उमेदवार उभे केलेले आहेत। माझ्या काहीतरी परवा टीका झाली, तुमच्या अडचण काय मला समजेल ना एकदा। आम्हाला जर समजू द्या तुमचं पुढे दुखणं आहे। परत हे भाषण केलं भावनिक की तालुक्याच्या संस्था मोड अतिक्रमण होत आहे, संस्था मोडतील, गुन्हा गोविंदन राहतो। मला हे कळलं नाही की कोणत्या संस्था मोडल्या मी तुमच्या साखर कारखान्याच्या निवडणुकीत कधी भाग घेतला? तुमच्या एका जोराच्या माणसाने उठून मला सांगावा की कारखान्याच्या निवडणुकीत तुम्ही त्यांच्या विरोधात मतदान करून सांगितलं? तुम्हाला तुमच्या दूध संघात काय करा म्हणून सांगितलं? तुमच्या दूध उत्पादक शेतकऱ्याचे पैसे कापायचे आणि तेच दिवाळीला रिबेट उलटायचे। आम्ही हा धंदा करत, आम्ही रिबेटही लावित नाही आणि रिबेटही वाटीत नाही। संस्था मोडण्याचं काम आम्ही करत नाही। पण मला एक दुःखाच्या गोष्टीच होतं की 5 वर्षाच्या काळामध्ये ज्यांना आम्ही काँग्रेसचे उमेदवार म्हणून निवडून दिलं आज तेच काँग्रेस विरोधात उभे आहे। म्हणून मगाशी म्हटलं त्याला साक्षीदार कोण आहेत? दत्त महाराज। देवाला माहित आहे भगवान के घर में देर है आणि देर निदान तुमच्या ग्रामदैवताला स्मरून आता तरी तुम्ही नीट शहाण्यानं वागा। ठीक आहे, माझ्या विधानसभेला काय तुम्ही वागला मला माहित आहे। शिवसेनेचे बिल्ले लावले, धिंगाणा केला, तरी मी प्रामाणिकपणे या मतदारसंघाची सेवा करताना मला आठवतं की जोर्व्याच्या 25 वर्षामध्ये एवढे पैसे आले नाही तेवढ्या 5 वर्षामध्ये या जोर्व्याच्या विकासाला पैसे आपण दिले।
राधाकृष्ण विखे पाटील यांनी उमेदवार देताना आम्हाला विश्वासात घेतलं नाही, त्यामुळे अशा प्रकारचा निर्णय घेतल्याचं बाळासाहेब थोरात यांनी यावेळी म्हटलंय. नाही, एक आहे की डॉक्टर तांबे यांनी 7 वर्षामध्ये जे काम केलं त्यामुळं जनसामान्यामध्ये त्यांच्या मतदारामध्ये एक वातावरणच होतं त्यांना निवडून देण्याचं, ते तर पक्षविरहित होतं. ही वस्तुस्थिती आहे. आता इथे जे चाललेलं आहे ते खऱ्या अर्थानं दुर्दैवी आहे. काँग्रेसला ते लाभकारक नाही ही वस्तुस्थिती आहे. मी मानतो, कारण मी काँग्रेसचा पहिल्यापासूनचा पाईक आम्ही आहोत, पहिल्यापासून आम्ही काम करत आलेलो आहोत. त्यांनी काळजी घेतली पाहिजे आणि सर्वांना बरोबर घेतलं पाहिजे. ती काळजी घेत नाही हे आमचं दुर्दैव आहे. नाही, तो जाहीरनामा त्यांना आमचे जे आहेत उभे त्यांना लागू राहील. पुन्हा एकदा थोरात आणि विखे हा वाद समोर आलाय. या वादामुळे नगर जिल्ह्यातील काँग्रेसमधील दुफळी समोर आली आहे. एकीकडे राज्यामध्ये भाजप सेना विरोधामध्ये उभी राहणारी काँग्रेस मात्र नगर जिल्ह्यामध्ये एकमेकांसमोर उभी ठाकल्यामुळे जिल्हा